छत्रपती संभाजी महाराजांना बेसावध असताना दगाफटक्याने कसबा संगमेश्वर येथे पकडण्यात आल्याने संगमेश्वरला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे। येथील सरदेसायांच्या वाड्यात छत्रपती संभाजीराजांनी अखेरचा न्यायनिवाडा केला होता। याच सरदेसाई वाड्यापासून अगदी जवळच कर्णेश्वराचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे। या मंदिराला अनुक्रमे पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत। यातील पूर्व बाजूचे प्रवेशद्वार मुख्य असून येथून मंदिरात जाताना नंदी मंडपात प्रवेश करावा लागतो। येथील प्रवेशद्वारावर केलेले कोरीवकाम अतिशय मंत्रमुग्ध करते। कर्ण कर्णाचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्येला परशुरामकडे होते आणि परशुरामने पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी म्हणतात। आणि परशुरामने पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते। मंदिर बांधत असताना जाकमाता देवी ते 8 किलोमीटर ते पाठ होण्यापूर्वी कोंबडीच्या रूपात ओरडली। पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली, ताटावर जेवले, ताटा उलटी ठेवली, नंतर निघून गेले। कौरव पांडवांच्या पाठीवर होते, पहाटेपूर्वी कौरव पांडवांच्या पाठीवर होते। पांडव जर सापडले असते कौरवांना तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं म्हणून वरती कळस झाले नाहीत, मंदिरला शिखर नाही आहे। आणि इथून जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडीच्या रूपाने ओरडली कारण तिचं पण सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रत्येकाची झाली नाही, वरचे कळस झाले नाही म्हणून श्रीपासून कुंती कर्णाचा कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण। आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे, ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर। छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील, खाली गेला की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्या संगम आहे, जवळ आहे 5 मिनिटं, पुलावरून दर्शन घेतलं तरी चालेल। अलकनंदा, ओरडानी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे। रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वर हे आहे। 10 फूट खोल आहे, खाली कुणी उतरू नका। छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि मग इथून तुळापूरला नेलं। पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्रायणीचा, तिथे समाजाची हत्या झाली, तिथे समाज आहे म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर। पण कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर ते हे कसबा संगमेश्वर आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, बघितलं माहिती मार्लेश्वर या आहे। कर्णेश्वराची शिवपिंड अतिशय सुंदर असून येथे शांततेची वेगळीच अनुभूती मिळते। पांडव वनवासात असताना पांडवांनी आपल्या भावाच्या अर्थात कर्णाच्या आठवणीत हे मंदिर बांधले असल्याची आख्यायिका या ठिकाणी प्रचलित आहे। चालुक्य राजा कर्ण याने हे मंदिर बांधले असाही एक सूर या ठिकाणी ऐकायला मिळतो। गुजरातमधील चालुक्यांनी महाराष्ट्रात पलायन करून कोल्हापूर आणि आसपासच्या प्रदेशात आपले राज्य वसवले। त्याच शाखेतील असलेल्या राजा कर्ण याच्या कालखंडात हे मंदिर उभारले गेले असावे असे बोलले जाते। त्याच शाखेतील असलेल्या राजा कर्ण याच्या कालखंडात हे मंदिर उभारले गेले असावे असे बोलले जाते। याची साक्ष देत या मंदिराच्या जवळच सरदेसाई वाड्याच्या उत्तरेला असलेली भग्न मंदिरे आणि त्यांचे अवशेष आजही काळाशी
दोन हात करत आपलं अस्तित्व टिकवून कशीबशी उभी असल्याचं दिसून येतं. देवगिरीच्या यादवांच्या काळात हेमाद्री पंडित याच्या देखरेखीखाली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. भूमीज नागर पद्धतीत बांधलेलं हे हेमाडपंथी मंदिर अतिशय देखणं असून याच्या अंतर्गत आणि बाहेरील भागात विविध शिल्पसमूहांनी अलंकृत केलेले नक्षीकाम दिसून येते. या मंदिरात कर्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज येथे येत असल्याचा उल्लेख येथील पुजारी आवर्जून करतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस सूर्यनारायण आणि गणपतीची सुंदर मंदिरे आहेत. मित्रांनो, ही अलकनंदा नदी आणि वरून येणारी शास्त्री नदी यांचा संगम या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळं ते जे आहे ते संगमेश्वर मंदिर आहे. चला. कर्णेश्वराच्या मंदिरातून पूर्वेकडे थोडं अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वराचे सुंदर मंदिर पाहता येते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून साधारण 10 फूट खोल आतमध्ये संगमेश्वर महादेवाची पिंड आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या 3 नद्यांच्या पवित्र संगमावर हे मंदिर वसलेलं आहे. संगमेश्वर मंदिरामध्ये आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. ही समोर वाहते ती शास्त्री नदी. तर अत्यंत सुंदर असणारं कर्णेश्वर मंदिर आणि हे संगमेश्वर मंदिर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.